हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलेलंच असेल की आपली जी 2025ची शिक्षक भरती आहे या संदर्भात असणारे काही रूमर्स, काही खोट्या अफवा, काही भरतीमध्ये येणारे विघ्न या संदर्भामध्ये काही लोक करत आहेत का, हा माझा प्रश्न या संदर्भात हा थंबनेल आहे आणि माहिती पण मी तुम्हाला या संदर्भात देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, काल एक सत्य परिस्थिती संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता. फक्त मी तुम्हाला काय करायचं या संदर्भामध्ये माहिती दिली होती आणि आपल्या भरतीवर होणारा परिणाम या संदर्भात काही माहिती दिली होती आणि आपण काय केलं पाहिजे हे माझं मत मांडलं होतं. आणि न्यायिक मार्गाने काही करता येईल का पण या संदर्भात विषय होता. तर काही मुलांना तो आवडला नाही, काही मुलांना तो आवडला. आणि आवडलेला नाही असे काही लोक आहेत, ते कोण आहेत त्याचा आपण शोध घेतलाय. त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भरतीमधली काही बदल आणि भरतीमध्ये असणाऱ्या काही समस्या आणि जास्तीत जास्त जागाची भरती का म्हणजे होण्यासाठी प्रयत्न कसे करावे लागतील, त्याच्यानंतर मित्रांनो, आत्तापर्यंत भरतीमध्ये नुकसान कोण केलं हे सर्व स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. 2017 पासून भरतीमध्ये मी पण आहे, हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण का तुमच्या आयुष्यात शिकवण खेळते हे तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही या संदर्भात अवेअर असणं गरजेचं आहे, म्हणून हे तुम्हाला माहिती वजा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. म्हणून एक तुम्ही पूर्ण पाहावा ही माझी विनंती करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचा मुद्दा काय आहे. पेपर आपले 5 जूनला संपले. त्याच्या अगोदर 14 मे पर्यंत आपली रजिस्ट्रेशनची डेट होती. त्याच्या अगोदरपासून आम्ही लढतोय. विचार करा मित्रांनो, 14 मे 2025ला आपले पेपर म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट संपली. 27 मे 2025ला आपले पेपर सुरुवात झाले. तेव्हा आता माझे काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर पण त्यांना कळायला पाहिजे की आहेत नेमकं कोण. मला एक सांगायचं, ज्या वेळेस पहिला प्रश्न माझा, ज्या वेळेस MPSCच्या मुलावर किंवा इतर ज्या परीक्षा होत्या मुलांच्या आपल्याच DED बीएड बांधवाच्या आणि टेटची पण बॅच होती, TAIT पण परीक्षा होती, त्या संदर्भात जेव्हा डेट क्लॅश होत होती तेव्हा शासनापर्यंत पाठपुरावा आणि विनंती करणारे कोण होते, माझा पहिला प्रश्न. त्यामुळं आणि खूप मुलं त्यावेळेस पण विरोध करत होते की पेपर समोर नाही गेला पाहिजे. IBPS कधीच कोणाचं ऐकत नाही, पेपर पोस्टपोन करत नाही, समोर ढकलत नाही. 23 तारखेला सुरू होणार, 27 तारखेला गेला, आम्ही करून दाखवला. आणि MPSCच्या मुलांना, खूप मुलांना जे आपले DED बीएड बांधव आहेत, पुण्यात अभ्यास करतात किंवा इतर ठिकाणी अभ्यास करतात, त्यांना MPSCची पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा पण तिथं आल्या. झाला सॉल्व. दुसरा आहे, पेपर झाल्याच्या नंतर खूप मुलांचा फेक कट ऑफच्या संदर्भात माहिती येत होती की कट ऑफ असा लागेल. अजून निकालचा काही संदर्भ नव्हता. जवळपास 70+ दिवस निकाल लावण्यासाठी विषय लागला. परत पाठपुरावा करणं, पत्रकार परिषदा घेणं, हे कोण केलं याचं उत्तर पाहिजे. त्याच्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर म्हणजे निकाल लागला, निकाल पाठपुरावा करून परिषदेला किती आम्ही काम केलो हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, निकाल लागल्याच्या नंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन खूप दिवस झाले. मग रजिस्ट्रेशनच्या संदर्भात रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार हा मुलांना प्रश्न होता. जे काही घरी बसून जे सांगत आहेत ना, जे काही हे लोक कोणी शेवटी उत्तर देणार, हे लोक कोण आहेत विरोध करणारे, पहिला माझे प्रश्न ऐकून घ्या. मग त्याच्यानंतर मित्रांनो निकाल लागला. निकाल लागल्याच्या नंतर रजिस्ट्रेशनला खूप उशीर होत होता. मग शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन पाठपुरावा करू नागपूरमध्ये 10 दिवस आंदोलन करून, घर सोडून, दार सोडून, सर्व काही गोष्टी सोडून आंदोलनात बसून शिक्षण मंत्र्यांना भेटल्याच्या नंतर, ठीक आहे, शिक्षण मंत्र्यांना भेटल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन सुरू झालं. हे कोण केलं पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर पहा, खूप काही संघटनावाले, खूप काही क्लासेसवाले, खूप काही मुलं 14 मेच्या नंतरचे डॉक्युमेंट्स अलो करा म्हणून आकाश पाताळ एक केलं. ते लोक कोण आहेत ते शोधलं पाहिजे. आम्ही त्याला विरोध केला. 14 मेच्या नंतर कोणते डॉक्युमेंट्स अलो नाही केलं पाहिजे. TET असेल, कोणती परीक्षा असेल, 14 मेच्या नंतर मुलांना चान्स नाही दिला पाहिजे. हे कोण केलं ते पाहायचं. त्याच्यानंतर मित्रांनो, समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये 14 मेच्या नंतरचे डॉक्युमेंट्स, 14 मेच्या नंतर समांतराच्या आरक्षण संदर्भात ऍड करण्यासंदर्भात जर माजवलं ते लोक कोण होते ते शोधलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, डोमसाईल एकदम क्षुल्लक गोष्ट होती. डोमसाईलच्या संदर्भामध्ये जे मुलांना अन्याय होता, डोमसाईल महाराष्ट्राचा सुद्धा त्यांना परीक्षेमध्ये वंचित ठेवण्यात आलं होतं, म्हणजे रजिस्ट्रेशन संदर्भात वंचित ठेवण्यात आलेलं होतं. तेव्हा मी स्वतः शिक्षण आयुक्तामध्ये कार्यालयामध्ये भेटून, शिक्षणाधिकारी पुण्यात भेटून पत्र काढायला डोमसाईलला संधी दिली. विचार केला पाहिजे. आणि हेच जे मुलं विरोध करतायत त्यामुळे खूप विरोध केला होता, खूप रान माजवलं होतं. नंतर मित्रांनो,
त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची डेट वाढू नये. खूप आपल्या माता म्हणजे महिला भगिनी जे काही प्रेग्नन्सी इश्यू असतात, काही महिलांचे इश्यू असतात किंवा पतींचं मिसमॅच नाव असल्यामुळं त्यांना रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं. त्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या मुलांना वंचित ठेवण्याचं काम हे काही जे विरोध करायचे तेच करत होते, हे मला सांगायचं होतं. हे सर्व करत असताना मित्रांनो, आणि 50चे 100 प्रेफरन्स आम्ही पुण्यातनं जाऊन विनंती, म्हणजे 50चे 100 प्रेफरन्स झालेले आहेत पुण्यात. आम्ही ते प्रस्ताव मुंबईला गेला होता, परंतु आमची मागणी शेवटपर्यंत अनलिमिटेडची आहे, हे मुंबईच्या आंदोलनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. तरी पण या मुलांना खूप असं काही संभ्रम निर्माण केला. हे लोक कोण आहेत आपण शोधलं पाहिजे. त्यानंतर पहा, आणि आत्ता मागणी करतोय तर ह्याचा त्रास होतोय. ते कसा त्रास होतोय तुम्हाला सांगतो मित्रांनो, की काय पहा, आता हे लोक कोण आहेत, एक आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय सर हे तुम्ही असं काय म्हणताय, तर हे सर्व मुलं कोण आहेत मी तुम्हाला शोधून सांगतो मित्रांनो. हे मुलं कोण आहेत आपण शोधलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता हे शोधत असताना मित्रांनो, पहिला कोण आहे ते सांगतो. पहिला मुद्दा, तर हे लोक जे आपल्याला विरोध करत आहेत, भरतीमध्ये काय अडचण निर्माण करण्यासाठी आपल्याला जाणून टार्गेट करत आहेत, यांचा स्वार्थ पहिल्यापासून 17 तेच आहे. फक्त हे जे मुलं लागलेले नाहीत ना, त्यांना फक्त कामाला लावतात, स्वतः घरी बसून संध्याकाळी ड्युटीवरून आल्याच्या नंतर ग्रुपवर काहीतरी चॅटिंग करत असतात. लागलेले सर्व शिक्षक हे ग्रुपमध्ये आहेत, मला अजून सांगतो. हे एकतर लागलेले शिक्षक आहेत जे फेक आयडीने ट्रोल करतात, जे प्रयत्न करत आहेत त्यांना पाहिजे, त्यांना विरोध करतात. चांगले मार्क घेतलेले आहेत त्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये यायचं आहे, त्यामुळे ते जे सत्य मांडणी करतो त्यांना विरोध करतात. कारण जास्तीत जास्त त्यांना काही करून लवकर लागायचं. एवढे स्वार्थी लोक आहेत हे एवढे स्वार्थी ते कधीच कोणाचे नाहीत. ते आपल्या भरतीतले समांतर आरक्षणवाले जे काढलेले बिचारे त्यांचे नाहीत, जे महिला भगिनी मिसमॅचमुळे घरी बसणार होते त्यांचे नाहीत, जे डोमासाईल सर्टिफिकेटमुळे बाहेर निघणार होते भरतीचे त्यांचे नाहीत, जे SCBC EWS बांधव ज्यांचं TT सर्टिफिकेटमध्ये इश्यू होता त्यांचे नाहीत. हे कुणाचेच नाहीत. हे आहेत कोण, हा माझा प्रश्न आहे. कारण का जेव्हा TT SCBC EWSच्या मुलांना जेव्हा TT सर्टिफिकेटमध्ये डेटच्या संदर्भात जे इश्यू होता की सर्टिफिकेटच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट, तेव्हा सुद्धा हे लोकांनी विरोध केला. हे लोक कोण आहेत हे माहिती पाहिजे आपल्याला. आणि हे लागलेले लोक असू शकतात किंवा जास्त मार्कवाले, त्यांना काही करून, जसं कसं आहे माहिती आहे, एंगेजमेंट झाला दुसऱ्या दिवशी लग्न झालं पाहिजे अशी कहाणीचे त्यांना खूप जास्त मार्क आहेत, त्यांना काही गरज नाही दुसऱ्याची. आपण कसं लागू, एवढे स्वार्थी लोक आहेत या भरतीतले आपल्या. दुसरा मुद्दा, संस्थेमध्ये लागलेले आहेत जे झडपीमध्ये येण्यासाठी तडफडत आहेत, दूर लागलेले आहेत, पण आत्ता कसं तरी मार्क पडलेत त्यांना. ठीक आहे, कधी काळी अपडेटसाठी फोन विचारणारे असते, आम्हाला विरोधात कमेंट टाकत आहेत. विचार करा मित्रांनो कशी प्रवृत्ती बदलते माणसाची, हे मला सांगायचं होतं. आणि दूर लागलेले आहेत, गावाकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत, हे एक मुद्दा. आणि हे कोण मी तुम्हाला सांगतोय फक्त. आणि त्याच्यानंतर पहा, अजून एक महत्त्वाचं, काही लोक जाणून बुजून त्यांचा काही भरतीशी संबंध नाही, ते लोक येऊन इकडं विरोध करायचा म्हणून करायचा, हे लोक आहेत. एवढं मला सांगायचं आहे. आणि दुसरा एक सर्वात मोठा मुद्दा, 2017च्या भरतीमध्ये 50% मागासवर्गीयांची कपात झाली, तेव्हा हे लोक बोलले नाही. 2022च्या भरतीमध्ये 55-60 नियम लावून अख्खे मागासवर्गीयांना बाहेर काढले, जे म्हणजे ज्यांना चांगले मार्क होते, तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ हे लोक होते. आता मला एकच सांगायचं, जेव्हा 55-60 सुप्रीम कोर्टाच्या अधीन निर्णय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्यांना मागासवर्गीय मुलं ओपनमध्ये नकोच आहे, हे लोक आहेत. मला आवर्जून हा मी आरोप करतोय, वैयक्तिक कोणाला सांगत नाही, पण ट्रोल आर्मी आहे, फेक अकाउंट आहे. 50 पैशासारखं जे 50 पैशावर जे विकलं जाणारी जे ट्रोल आर्मी असते ना, ही आर्मी आहे. मला हे सांगायचं होतं. आणि हे लागले लोक आहेत बघा, हे चांगले सुज्ञ लोक आहेत, अशी काही भंगार लोक नाहीत. चांगले मार्क पडलेत, कसं पडले त्यांनाच माहीत. पण मला एकच सांगायचं मित्रांनो, की विरोध करायचं तर करा ना, नियमाला अनुसरण करा. तुम्ही म्हणत होतात की 55-60 जर आता तुम्ही न्यायालयात गेले तर भरती अडकेल. मला एक सांगा, जेव्हा 22च्या भरतीमध्ये 24ला जेव्हा 22च्या भरतीमध्ये जेव्हा निकाल लागला 55-60चा, मुलांच्या विरोधात गेला, तेव्हा सर्व गोष्टी क्लिअर होत होत्या. न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना सुद्धा इकडे भरती चालूच होती, याद्या लागल्याच होत्या, निवड झालीच होती, पगार सुरू झालाच होता. त्याच्यानंतर परत सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं, हायकोर्टामध्ये जेव्हा मुलं केस हारले, सुप्रीम कोर्टात जेव्हा गेले, सर्व गोष्टी झाल्या. पहिली फेज झाली, सेकंड फेज झाली, कन्व्हर्जन राऊंड झाला, उर्दूमध्ये कन्व्हर्जन ओपन राऊंड झाला, मुलाखतचे राऊंड झाला, सर्व राऊंड झाले. कुठं थांबला राऊंड, कुठे भरती थांबली, माझा प्रश्न आहे. म्हणून काहीतरी यांना भूलथापांना बळी पडू नका, एवढंच मला सांगायचं. त्यामुळे जे हे लोक आहे ना, मागासवर्गीयांचे विरोधक आहेत, मला एवढं सांगायचं. स्पष्ट एकदम आरोप करतो डायरेक्ट हा मुद्दा. आणि हे यांना काहीच काम धंदे नाही, दिवसभर काहीतरी दिवसभर जॉब करतात, संध्याकाळी जेव्हा फ्री वेळ भेटतो तेव्हा खाली कमेंट, युट्यूबच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकत असतात. का? यांनी आपल्याला कामाला ठेवलं असं त्यांना वाटते, आणि यांनी लागले म्हणजे आम्ही सर्व नोकर असं त्यांना वाटते. ही त्यांची मेंटॅलिटी आहे. ही मेंटॅलिटी आपण काय यांची सहन करायची? हे कोण आहेत? प्रत्येक वेळेस हीच लोक आहेत.
आणि याला सपोर्ट करणारे पण तेवढे दलिंदर लोक आहेत, मला एवढं सांगायचं आहे. त्यामुळे मित्रांनो थोडं विचार करा, विरोध करा, बिलकुल करा, मला काही फरक पडत नाही. पहिल्यापासूनच मला चांगलं काम करायची सवय आहे आणि मी अशा लोकांना भीक घालत नाही आणि यांना उत्तर देत बसायला माझ्याकडे सुद्धा वेळ नाही. पण काल थोडंसं जास्तच यांचं झालं. प्रत्येक वेळेस मी पाहतो यांचं, जेव्हा एखादं काम चांगलं करतो ना तेव्हा यांचा विरोध असतोच, हे मला माहिती आहे. डोमासेलच्या वेळेस त्यांनी खूप माझे व्हिडिओ शेअर केले की याचा रिपोर्ट मारा, ब्लॉक करा, हे करा, ते करा. शेवटी आयुक्त साहेबांनी पत्र काढलं, डोमासेलच्या मुलांना संधी दिली का नाही दिली माझा प्रश्न. डेट वाढून देऊ नका म्हणून खूप विनंती केली आणि विरोध केला. मला एकच सांगायचं मित्रांनो की ज्या महिला भगिनी त्यांची मी साईड घेतली, डोमासेल म्हणजे त्यांना रजिस्ट्रेशनची डेट वाढून दिली, मिसमॅचचा इश्यू होता ते डेट वाढून दिली, चुकलं का हा माझा प्रश्न. कारण मला स्वतःला लागायचं आहे आणि माझे मार्क बाहेर सांगत आहेत किती मार्क पडले, काय पडले, मला त्याचं काहीच लेणं देणं नाही. मला मी लागू शकतो एवढं मला माहिती आहे. शेवटी काही ना काही संस्था तर भेटणारच आहे, एवढं सांगतो आवर्जून. ठीक आहे. आणि दुसरा एक प्रश्न सांगतो मित्रांनो, असे हे लोक आहेत, तुम्ही फक्त ह्यांचा ट्रॅप ओळखा. म्हणून कालचा व्हिडिओ जाऊन टाकला होता आणि आज पण तेच टाकतोय. ह्याच्यामुळं तर 17 पासून बर्बाद झालेले मुलं आहेत, तुम्ही बघून घ्या, तुमच्या आसपास असतील, यांच्या नादी लागून कसं वाटोळ झालेलं आहे. तेच लोक आहेत विरोध करणारे. विरोध बिलकुल करा, विरोधक असलाच पाहिजे, परंतु मुद्द्याला अनुसरून विरोध असला पाहिजे. माहितीये का, आम्हाला लागायचं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, लागायचं म्हणून स्पष्ट बोलतोय. हजारो लोकांना माझा व्हिडिओ निगेटिव्ह वाटतोय. आता काही जणांची अशी कमेंट होते, अशी काही मुलं होते, त्यांना सांगायला लावले की हे मी आणि संदीप कांबळे सर भरतीमधले विघ्न आहे आणि यांना फक्त राजकारण इगोवर घेतलं, याने राजकारण करायचं म्हणून करायचं. अरे काय सांगाच तुम्हाला, आम्हाला लागायचं आहे, आम्ही पेपर दिलो, आम्ही परीक्षा दिलेली आहे. ज्यांनी परीक्षा दिली नाही ती तुम्ही राजकारण करताय, तुम्हाला ते लोक चांगलं वाटतात. जे क्लासेसवाले मोठमोठे, मी कोणाचा वैयक्तिक दोष देत नाही, जे मोठे क्लासेसवाले येऊन राजकारण करतात भरतीमध्ये, त्यांना तुम्ही दोष देत नाही का? त्यांची स्टुडिओच्या बाहेर कधी, मी आव्हान देतो तुम्हाला, या भरतीमध्ये कोणत्या क्लासेसवाल्यांनी एकतरी निवेदन दिलं आणि कोणत्या परीक्षा परिषदेला जाऊन भेट दिली, आयुक्त ऑफिसला भेट दिली की मुलांवर अन्याय होते, यासाठी मला पुरावा द्यावा. मला एकच सांगायचं आहे, मी कुणाला वैयक्तिक ट्रोल करते, मी अख्ख्या ग्रुपला सांगतोय, सर्वांना सांगतो जे विरोध करणारे लोक आहेत. तुम्ही जर विरोध केले तर सर्वांचे स्क्रीनशॉट आहेत, जे शाळेवर शिक्षक लागलेले आहेत सर्वांचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत. नंतर बोलायचं नाही की आयुक्त कार्यालयामधून तुम्हाला नोटीस आली काय आली, ते मला बोलायचं नाही. मी इथून सांगतोय कारण मी अंगाला उठलेला माणूस आहे, मला काहीच फरक पडत नाही हे सांगतो, कारण मला लागायचं आहे म्हणून मी प्रयत्न करतोय. बाकी मला दोन्ही शिकायला येणार देणार नाही हे विरोधी लोकांशी. परंतु जे सामान्य विद्यार्थी अभेदधारक जे मला पाहतात, माझ्यावर जे विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी मी लढणार माणूस आहे. कारण का ते पण माझ्यासारखेच आहेत, मी पण त्यांच्यासारखा आहोत. आम्ही सामान्य आहोत, आम्हाला लागायचंय, आम्ही कुठं लागलेलं नाही, मला आवर्जून सांगतो मित्रांनो. आणि एवढं सर्व करत असताना सामान्य अभेदधारकांना काय गरज आहे ते आम्हाला कळते आणि म्हणून तर प्रत्येक टप्प्यावर आम्हाला न्याय भेटत आहे. याचं कारणच ते आहे. यादी रिवाइज करून दाखवली, कितीतरी पत्रकार परिषदा घेतल्या, निकाल रजिस्ट्रेशन सुरू करायला लावलं, निकालमध्ये फेरबदल करायला लावलं, MPSCच्या परिषदेत सुट्टी द्यायला लावली IBPSला. माहिती आहे का तुम्हाला? बघा काढून जुने व्हिडिओ. आरोप करणं खूप सोपं आहे, ठीक आहे. आणि परंतु कामाची पोचपावती तुम्ही असं सांगत असाल, हे लागले लोक आहेत. सामान्य अभेददार असे करू शकत नाही एवढं मला माहिती आहे, पण त्यांची कमेंट्स पाहून सामान्य अभेददार पण वायबल होत आहेत. आवर्जून तुम्हाला सांगायचं मित्रांनो, यांच्या नादी नका लागू. यांना फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिजे. कधी कधी लवकर, अरे आम्हाला गरज आहे लवकर भरतीची, आम्हालाही गरजच आहे, पण ती नियमानुसार असली पाहिजे, हे तुम्ही समजून जावा ना. मला सांगा, जर 17 सारखी जर परिस्थिती निर्माण झाली, जागा खूप कमी आल्या, तर तुम्ही काय करणार? 100 प्राधान्यक्रम आहेत, एवढे मोठी झडपी आल्या, संस्था आल्या, नगर परिषदेची जागा, एवढे मोठी झडपी जागा आल्या, मनपाची जागा आल्या, झडपीच्या जागा आल्या, तुम्हाला 100च द्यायचे असतील, तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे प्राधान्यक्रम, पण तुम्ही देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही काय करणार? वेळ तर निघून गेलेली असते. हे सट्टा आहे, तुम्ही समजून जा. सिरियस मुद्दा सांगतोय तुम्हाला, सट्टा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असे व्हिडिओ कधीच येणार नाही माझ्या चॅनलवरनं. प्रॉपर तुम्हाला मग ते माहितीनुसार व्हिडिओ येतच राहतील. जागाच्या संदर्भात, रोस्टर, बिंदू नांबवली, हे सर्व गोष्टी कुठं आहेत तेच मला कळवणार. NTCचे रोस्टर आधी बोला ना, पाठपुरावा बरोबर बोला, तुम्ही विनंती करा, प्रत्येक जिल्ह्याला जा, संसमान्यतेवर बोला, रोस्टर बोला, बिंदू नांबवली बघा, रोस्टरमध्ये घोटाळे कसे होतात त्याच्यावर बोला. NTCची जागा प्रत्येक ठिकाणी आहेत कशा काय झाल्या त्याच्यावर बोला ना. तुम्ही बोलत नाही. 55-60चा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आलाय, तेव्हापासून त्रास होतोय, कारण काही मागासवर्गीय मुलं पण मध्ये जाणार आहेत आता. विरोध करणारे हेच लोक, समर्थन करणारे हेच लोक. असं कसं चालणार बाबा भैया? असं नाही चालणार. त्यामुळे समजून घ्या, विरोध करू नका, बिलकुल करा, पण नियमाला अनुसरून करा. वैयक्तिक कोणाला दोष देत नाही, कॉमन सांगतोय. जे ट्रोल फेक अकाउंटवरून येतात त्यांना सांगतोय, आणि इतर लोकांना जे डायरेक्ट इनडायरेक्ट विरोध करतायत, आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करूच. बघा, मेजॉरिटीचा भाग असतो आणि मायनॉरिटीचा एक भाग असतो. मेजॉरिटीमध्ये एखादी जर घटना चुकीची होत असेल तर लढणं काम आहे, आणि भारतीय संविधानानं सर्वांना लढण्याचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो. संघटना स्थापन करण्याचा सर्व, आता कलम तुम्हाला काय सांगणार, प्रत्येकाला अधिकार आहे, फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार सर्वांना अधिकार आहे, पण ह्याचाच तुम्ही असं नाही बोलू शकत. बोला, बिलकुल बोला, आणि मला अशी भांगार लोकांना मला काही फरक पडत नाही. त्यामुळे एवढं सांगतोय की प्रयत्न करा, मला लागायचं म्हणून मी लागतोय, प्रयत्न करतोय, आणि सर्वांना जे लागायचं आहे, जे आमच्यावर विश्वास दाखवतात
आम्ही म्हणून लढतोय. आम्हाला नेता आमदार खासदार व्हायचं नाही. आणि तुम्हाला ज्यांना जर ग्रुप बसून फक्त शिक्षक जर गाठ माझ्याशी नंतर बोलायचं नाही काय झालंय ते, मी धमकी देत नाही, तुम्हाला समज देतोय. प्रत्येक वेळेस काय चांगलं काम करतोय ना तुम्ही अडकाडी घालताय. आणि ते कोण आहे त्याचे सर्व स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये माझे व्हिडिओ शेअर करून काल कमेंट टाकायला लावले, त्याचे पण स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेत. आमचे लोक आहेत तिकडं, आम्हाला मानणारे लोक आहे ना तिकडं. एवढं सांगतोय. जास्त त्याच्यानंतर असे व्हिडिओ येणार नाहीत, माहिती वजात येतील, एवढं सांगायचं होतं. भरतीवरचे विरोधक कोण आहेत हे तुम्हाला सांगितले, समजून जावा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा की तुम्हाला पण सत्य परिस्थिती कळायला पाहिजे. सुरुवात अजून खूप आहे. जिल्हा बदली आहेत, समायोजन आहे, बिंदू रांगोली आहे, ठीक आहे, खूप गोष्टी आहेत. आता इथून आहे ना तुम्हाला सत्यपर्यंत बघा. फेक असं हे गोष्टी मला आवडत नाहीत. जे सत्य आहे ते बोलणारा माणूस आहे. आवडलं तर पहा, नाही आवडलं तर बिंदास पाहू नका, काही गरज नाही. युट्यूब प्लॅटफॉर्म काय मला अर्निंग कमवण्यासाठी नाही आहे, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच आहे. एवढं सांगतोय मित्रांनो. एवढंच मला जास्त बोलायचं नाही. आणि फक्त ओळखा लोक, एवढंच मला सांगायचं होतं. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.